हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तुम्हाला आय होप तुम्ही सगळेजण मजेत असायलाच हवेत. मी आज तुम्हाला दाखवत आहे डायरेक्ट माझी पूजा वगैरे करून घेतलेले आहेत. इथं आपण सकाळी बनवत आहोत नाश्त्याला सुशीला. त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता की सुशीला बनवण्याची पूर्वतयारी करून घेतलेली आहे. मी कांदा कट करून घेतलेला, टमाटर कट करून घेतलेला, लसूण सोलून घेतलेला आहे, हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, कढीपत्ता सोलून घेतलेला आहे तोडून, कोथिंबीर नीटनी करून निवडून घेतलेली आहे. आणि इथे मी मुरमुरे आहेत ते भिजवून घेत आहे पाण्यामध्ये. पातेल्यात एका पाणी घेतलेलं आहे आणि परातीमध्ये मुरमुरे घेतलेले आहेत. तर दुसऱ्या ताटलीमध्ये मी ते भिजवलेले मुरमुरे काढून ठेवत आहे. अशा प्रकारे मी तयारी करून घेतलेली आहे. आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. माझ्याकडे चण्याची भाजलेली डाळ नव्हती तर ती मी स्किप केलेली आहे. तुम्ही तीच टाकू शकता. तर चला बघा मी कशा प्रकारे बनवते. तर इथे मी एका कढाईमध्ये तेल गरम करून त्याच्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा टाकून घेतलेला आहे. आणि ते भिजवलेले मुरमुरे आहेत त्याच्यावर मी हळद, मीठ, लाल मिरची पावडर किंचित टाकणार आहे कलर येण्यासाठी. आणि गरम मसाला किंचितच टाकणार आहे आणि धणे पावडर टाकणार आहे. हे सर्व पावडर टाकून मग तेलात परतवून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही मी थोडं किंचित टाकत आहे कारण की ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे जास्त लाल मिरची पावडर टाकायची नाही. थोडीशी किंचित टाकायची आहे कलर येण्यासाठी. हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर टाकून झाल्यानंतर तुम्ही आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि इकडे माझं फोडणी पण तयार होत आहे सुशीला बनवण्यासाठीची. त्याला हलवायचं आहे. ते हलवायचं विसरले मी कारण की इकडे मी मीठ वगैरे टाकत होते चुरमुळ्यांवर. तुम्ही बघू शकता आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी. सर्व मिक्स करून घेतले. शेवटी आपल्याला कोथिंबीर आणि जे लसूण ठेवले होतं सोलून ते ठेचून टाकायचं आहे आणि वरून जिरा पावडर टाकायची आहे. आमच्या गावाला लसूण आणि जिरे एकत्र करून मिठामध्ये वाटतात आणि ते मीठ वापरतात. पण इथे तसं नाही करत. मी लसूण वेगळं ठेचून घेते, जिरे पावडर लसूण वरून टाकते कारण की इथं आपल्याकडे खलू नाही आहे दगडाचा. नाहीतर आमच्या गावाकडे तसंच करत असतात. दगडाच्या खलूमध्ये वाटून ठेवतात जिरे, मीठ आणि लसूण एकत्र करून. आणि त्याच्यामुळे भाजी पण खूप छान होते. आता इथे मी जे भाजलेले शेंगदाणे होते त्याला मोठं वाटून घेणार आहे बेलण्याच्या साह्याने. आणि इकडे आपली फोडणी पण तयार होत आहे. त्या फोडणीमध्ये टाकायचे आहेत आपल्याला हे शेंगदाणे. माझ्याकडे डाळवा नव्हता. या टायमाला तुम्ही डाळवा पण टाकू शकता, शेंगदाण्याबरोबरच भाजलेला डाळवा. इथं आपली फोडणी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण मुरमुऱ्याचं मिश्रण ठेवलं होतं करून ते टाकायचं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे. आणि वरूनच टमाटर पण टाकायचं आहे आपण. वरून टमाटर, कोथिंबीर, वाटलेले ठेचलेला लसूण, बारीक ठेचलेला लसूण आणि कोथिंबीर टाकून द्यायची आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. जिरे पावडर पण वरूनच टाकायची आहे. माझ्याकडे घरात वाटलेली जिरे पावडर संपली होती म्हणून मी बाहेरची विकतची आणलेली आहे. तेच तुम्हाला मी दाखवलं आहे. अशा प्रकारे आपला सुशीला तयार झालेला आहे. या सर्वजण सुशीला खायला. मराठवाड्यात स्पेशल बनवला जातो हे नाश्त्याला वगैरे. मराठवाडा आणि कर्नाटकच्या अर्ध्या भागात बनवला जातो नाश्त्यासाठी. आमचं गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे.
त्यामुळे आमच्या भागात हा फेमस नाश्ता आहे, खूप फेमस नाश्ता आहे सुशिला म्हणलं की सर्वजण खातात आवडीने. अशा प्रकारे आपला सुशिला रेडी झालेला आहे तयार. इथं पुढं बघा चिव माझ्याशी कशी भांडत आहे. हे पप्पाच्या कपड्यावरून तिच्या पप्पाच्या कपड्यावरून माझ्याशी भांडत आहे, ते तुम्ही ऐका. कुठे आहेत का पप्पाचे कपडे? कुठे आहेत पप्पाचे कपडे? दाखव बरं मला पटकन. पप्पाचे कपडे घे, पप्पाचे कपडे घे आपल्या. कुठे आहेत कुठे आहेत ना पप्पाचे कपडे? कोणाचे आहेत कपडे ते? पप्पाचे कपडे, पप्पाचे कपडे, माझ्या पप्पाचे कपडे. कुठे आहेत कपडे? पप्पाचे कपडे कुठे आहेत? बघ आपल्या पप्पाचे कपडे कुठे आहेत? माय हो पप्पाचे कपडे तर माझ्या मायच्या. कोणाचे आहेत ते कपडे? माझ्या पप्पा. कोणाचे? माझ्या पप्पाचे आहेत ना बघ. पप्पाचे कपडे बघ, पप्पाचे बघ. मला लागलं बाबा आपल्या पप्पाच्या कपड्याला. पप्पाचे कपडे, माझे पप्पाचे कपडे बघ. पप्पाने घेऊन गेले. पप्पाचे कपडे आहेत आपल्या. पप्पाचे कपडे. मम्मीची हे आहेत. मम्मीची. अजून कुठे आहेत पप्पाचे कपडे? पप्पाचे अजून इथे आहेत ना. पप्पाचे कपडे इथे येतात. पप्पाचे इथं. पप्पाचे कपडे. हे कुमार काय मी आता जाते जाऊन. ए दाखव मला पप्पाचे कपडे कुठे आहेत? पटकन दाखव मला पप्पाचे कपडे कुठे आहेत? कुठे आहेत पप्पाचे कपडे? दाखव मला पटकन. पप्पाचे कपडे कुठे आहेत? कोणचे? मला दाव पप्पाचे कपडे कोणचे? कुठे आहेत ना आपले पप्पाचे कपडे? पप्पाचे कपडे दाव. कुठे आहेत? हात लावून दाव. ते कोणाचे कपडे आहेत चू? पप्पाचे. ते पप्पाचे कपडे आहेत. मला नव्हतं माहिती, मला वाटलं तुझे आहेत ते. पप्पाचे आहे ते. पप्पाचे? पप्पाचे आहे ते. मला दे ना मग तुझ्या पप्पाचे कपडे. काय? पप्पाचे पप्पाचे कुठे आहेत तुझ्या पप्पाचे कपडे? पप्पाचे कोणचे आहेत माहिती? तुला बुक्का बुक्का काय? पप्पाचे नाही म्हणल्या. कुठे तुझ्या पप्पाचे कपडे कुठे आहेत? दाखव मला. नाही तुझ्या पप्पाचे कपडे दाखव जा. तुझ्या पप्पाचे कपडे दाखव जा मला पटकन. तुझ्या पप्पाचे कपडे दाखव पटकन. बुद्धी द्या आमच्या पप्पाला. द्या. जय बाप्पा. आमच्या पप्पाला बुद्धी द्या. द्या आमच्या पप्पाला बुद्धी. द्या द्या. आमच्या पप्पाला बुद्धी द्या. द्या. मन स्वामी महाराज द्या, सद्बुद्धी द्या. दादा तुम्ही माग म्हणते बघ. तू माग चू. स्वामी म्हण बरं हात जोडून स्वामींना. हात जोड. असं हात जोड. हा म्हण. स्वामी माझ्या पप्पाला सद्बुद्धी द्या.